स्कोरिंग साठी यायचं लवकर. चला सामना सुरू करू. विराज जरा लवकर. शो मॅचचे खेळाडू लगेच या, आम्हाला आमचे संपर्क साधा. चला 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 लवकर आपण तर लक्ष्मी स्मृतीची बॅटिंग असणार आहे. चला सामना सुरू करा. चला चला सामना सुरू करा. सामना सुरू होतोय. सलामीची जोडी विराज आणि आपण पाहू शकता बेला तकदीर ही जोडी मैदानात आपण पाहू शकता. 5 षटकांची मॅच, यानंतर शो मॅच असणार आहे. त्यामुळे केव्हीएस फिटनेसच्या सर्व खेळाडूंनी आमचे संपर्क साधायचे आहे. नाही अजून एक आपण तर मॅच आहे, कारण का ह्यानंतर आपण दिवो डायची ही मॅच आता सुरू होतोय. भाई मुंडे बघा ना, प्रोफेशनल खेळाडू वाटतायत. रेड कलरची आपण टी शर्ट, रेड कलरचे इनर घातलेत. भाई मुंडेने जर एका हातात जेल पकडते एस व्हाईट तर्फे 500 रुपये. चला सामना सुरू करायचा आहे. नरेश गोलंदाजी मार्कवर. अजून एक डोडायची मॅच आपण पाहतोय. जिंकेल त्याचं अस्तित्व टिकेल, पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. पहिला चेंडू टर्न केला मिड विकेटला. झेलची शक्यता आहे. क्षेत्रशः डीप मध्ये आल्यात. सारांश पक्ष आपण तर लक्ष्मी 11 मध्ये मॅच, लक्ष्मी स्मृतीमध्ये आपण मॅच पाहतोय. नरेश गोलंदाजी मार्कस टाकला. तकदीर 2 ने खातं उघडलंय. लॉफ केलाय. मिडॉनच्या डोक्यावरनं उडवलाय चेंडूला. पॉवर प्लेचा योग्य वापर. महेश येत आहे चेंडूला फीड करतात. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. तकदीरला आपण तर सूरज पै यांच्याकडून 1000 रुपये, 50 धावा कुठल्या तर. पुण्याचा गोलंदाजी मार्कवर आपण पश्चात. नरेश राईट आर्म ओर तिकडे मार्ग असतो. स्ट्रायकला तकदीर. ओ खूप चांगला लॉफ्टेड ड्राईव्ह बघायला मिळालाय. हवेमधनं चेंडू चाललाय कव्हर पॉइंटच्या दिशेने. आउटफील्ड पास आहे. चेंडू सीमारच्या पार चौकार. आपण पाहू शकता लक्ष्मी स्मृती 11 संघाची 8 धावा झालेत. नरेशचं षटक थोडस मागडं होत त्याला, कारण इथून चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं आहे. राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय.
नरेश. हो चांगला चेंडू त्या यष्टीरक्षक बीट होतोय यावेळेला. थर्डमॅन बीट. चेंडू गेलाय थर्डमॅन सीमा फाईन लेग सीमारेषा पार. अडलाय चेंडू. थांबलाय चेंडू. असं वाटलं की फाईन लेग चेंडू सीमारेषा पार जाईल पण थांबला. यष्टीरक्षक बीट झाले होते. फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाने खूप प्रयत्न केले. धावसंख्या आपण पाहू शकता याला 10 धावा. नाही चांगली गोलंदाजी करतो पण क्षेत्रक्षी 7 लाभत नाही त्याला. नरेश. तकदीर. हो चांगला चेंडू. स्विंग अँड मिस. चप्पल झाले होते. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या मध्ये चेंडूला काढायचं होतं. मिड विकेट रिझन मधनं डॉट चेंडूची समाप्ती होते. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता नरेश. स्ट्रायकरला बॅटर आपण पाहू शकता तकदीर. पहिल्या षटकात शेवटचा चेंडू. हो फटका चांगला यावेळेला उडवलाय. कव्हरच्या डोक्यावर ना पॉवर प्लेचा योग्य वापर. चेंडू चालला यावेळेला सीपा कव्हर रिजन मधून सीमारेषा पार. धावा. विराटला अजूनही स्ट्राईक मिळत नाहीये. चला 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 सामना सुरू कर लगेच. गोलंदाजी मार्कवर कोण येतो पाहिजे आता. विराज आणि तकदीर ही जोडी मध्ये आपण पाहू शकता. 14 धावा पहिल्या षटकाच्या समोर धावफलकातील लागल्या आहेत. सौरभ येतो गोलंदाजी. सौरभ एक हँडीपॅक कॅप खेळाडू पण प्रचंड मेहनत करतो. प्रचंड जिद्द दाखवतो मैदानावर. वेगवान गोलंदाज आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला विराजला आपण पाहू शकता. पुढे घेऊन पंच केला यावेळेला. चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून सीमारेषा पार चौकार. चालेल. तर पुणे गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. सौरभ ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न केलाय. सरळ बॅटने धावा येते. हा फटका का. सातत्याने आम्ही प्रश्न विचारत असतो. धावसंख्येत आपण कधी टिनू बेडेकर आम्हाला सांगतायत 18 धावा. सौरभ गोलंदाजी मार्कवर. वेगवान गोलंदाज आहे. जरी आपण तर हँडीकॅप असेल पण प्रचंड वेग आहे. लेफ्ट हँड ओर तिकडे मारा करतोय. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू पूल केलाय. विराटला तुम्ही असे चेंडू टाकू नका अन्यथा तुम्हाला तो सीमेरेषे बाहेर जाणावा लागणार आहे. षटकार. डीजे डीजे मास्टर चांगले संगीत लावतात. धावसं काय दाफलकाती टिनू बेडेकर आम्हाला माहिती देतात. 24 धावा दाफलकाती लागल्यात. सौरभ पुन्हा गोलंदाजी मार्ग पिट्टू मधलं षटक हाताळतोय. स्ट्रायकरला विराज मुंडे जबरदस्त बॅटिंग करतो. इथून चांगली बॅटिंग झाली तर त्याला आत्मविश्वास प्राप्त होईल आणि तो आत्मविश्वास त्याला खूप चांगला ठरू शकतोय. सौरभ
लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतो शाकला विराज. ओ फुलरलेचा चेंडू उडवला या वेळेला. डी पॉइंट रिझन मधनं चेंडू चालला जेव्हा चेंडू फीड होईल. एक जाऊ धाव संख्या धाव फलक आपण पाहू शकता ज्या वेळेला दुसऱ्या डक प्रगतीपथावर असताना 25 धावा. 25 धावा धावफलकातील लागल्यात. पण गोलंदाजी मार्कवर सौरभ. हॅलो हॅलो. तर धावा झाल्या धावफलकातील 2 षटकाच्या समाप्तीनं 30 धावा लक्ष्मी स्मृती संघाच्या. चला KVS फिटनेसचे कोणी खेळाडू आले असतील तर या लवकर, कारण का नेक्स्ट मॅच त्यांचे शो मॅच आहे. तर मी तर शो मॅच मध्ये वेळ नका लावू. चला स्पीडअप करा स्पीडअप करा. चला लवकर लवकर. नरेश गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकला तकदीर 30 धावांची भागीदारी झाली तकदीर आणि विराज मध्ये. विराजने चांगली बॅटिंग केली. विराज शो दाखवलाय. नरेश गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक दुसरं संघात तिसरं टिकून येतो म्हणजे पॉवर प्ले संपलाय आणि पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आलाय नरेश. ओ एच 2 क्षेत्राच्या मधून चेंडू चालला या वेळेला थर्डमॅनला वेगाने चेंडू सीमा रेषा गाठली. चौकार. नाही गोलंदाज काय करेल मग अशाही. गोलंदाज त्याच्या परीने चांगले चेंडू फेकतोय पण इस्ट्रक्शनने चूक केली. चौकार गेला. धावसंख्या 34. धावा झाल्या धावफल कधी 34. नरेश पूल केला डाऊन दी ग्राउंड. चेंडू चालला मिड विकेटला. डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या. त्या धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 36.
हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो चेक. नरेश गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो स्टॅकला तकदीर. ओ हवे ते चेंडू झेलची शक्यता आहे. ओ हो काय भाईनी क्षेत्ररक्षण केलं बघा ना. अप्रतिम क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण आवडल्याचं टाळ्या होऊन जरा भाईसाठी. जबरदस्त क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलक पाहू शकता ज्या वेळेला टीनो आम्हाला सांगता येतं 37 धावा. क्या बात आहे. बाई देखील टर्फ मध्ये रोज प्रॅक्टिस करतात. नाही टिनूने आपण इथं टर्फ देखील सुरू आहे लेदरचं. जर कोणाला प्रशिक्षण घ्यायचं असेल ज्यांना कोणाकडे किट नसेल तरी तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू शकता. टिनू बेडेकर असतील, वैभव बेडेकर असतील आणि शुभम बेडेकर असतील. आपण त्यांचे संपर्क साधा, तुम्हाला किट उपलब्ध करून देतील ते. नरेश तो विराज ओ बॅकपट गेला, पंच केला, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू उडवला यावेळेला. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. करण पाटील आहेत तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या धाव फलक पाहू शकता या बेला. धावसंख्या धाव फलक पाहू शकता या बेला तब्बल 39 धावा. तर श्याम मात्रे आगासन दादांना विनंती करतो दादा या व्यासपीठावर आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. श्याम दादा यायचं आपलं देखील हार्दिक स्वागत. पूल केलाय स्टँड अँड डिलिव्हरच्या माध्यमातून झेलची शक्यता आहे. जेडीए चूक होणार नाही तिथे. ना केव्हीएस फिटनेसचे खेळाडू आलेत का? काय झेल पकडलाय जेडीने जबरदस्त. जेडी स्पर्धा एन्जॉय करतोय बघा ना. झेल पकडला लगेच जलपान करतायत. क्या बात आहे. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळत आहे जेडीच्या माध्यमातून. विराट जरा बघा तुमचे जिमचे मेंबर्स आले त्यांच्याशी भेट घ्या तुम्ही जरा. आणि ते खेळाडूंना जरा लवकर बोला म्हणजे जेणेकरून शो मॅच लवकर होईल, मॅचेस लवकर होतील. नाही इनिंग ब्रेकमध्ये टॉस केले जाणार आहे. विराज केव्हीएस जिमच्या अगेन्स्ट कोण आहे? आगासनचा संघ. तर बघा जरा केव्हीएस जिमचे खेळाडू. ओ लाईन पावी लागणारे पंच नोटची खूण करतायत. क्रीजच्या भरपूर बाहेर चेंडू फेकलाय म्हणजे येणारा चेंडू फ्रीट. विनायक बघा रिलॅक्स आहे. 40 स्ट्राईकला बडे बॉय सूरज. चांगला चेंडू सिंग ऑन मिस. विराजला आता विचार पडण्याचं का मी बाद झालो तिसऱ्या षटकात. 3 षटकाचा 40 अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 75 गोलंदाजी मार्कर कोण येतोय? केव्हीएस फिटनेसचे बरेचसे खेळाडू आता येत आहेत हळूहळू. चला विनायक आगासनची टीम बनवा. नेहमी ते लिडिंग करता संघाला. केव्हीएस फिटनेस आपल्या टीमचं पण नाव द्या आम्हाला. कोण कोण खेळाडू खेळणार आहेत? विराज का सर्व होल अँड सोल विराज चालेल. केव्हीएस फिटनेस विराजची ही जिम भरपूर ऑफर आहे. त्या जिम मध्ये एकदा आपण जरूर भेट द्या त्या जिमला. फिटनेस का राज केव्हीएस फिटनेस. केव्हीएस फिटनेसच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण बघितलं तर खेळली जाते. केव्हीएस फिटनेस प्रेझेंट स्वर्गीय लालचंद मुंडे यांच्या प्रेमळ स्मृती दिनानिमित्त आगासन प्रीमियर लीग आपण ही स्पर्धा पाहतोय. चला लवकर. जयेश आलाय गोलंदाजी, महेश आलाय गोलंदाजी मार्कवर. राकेश जरा लक्ष द्या 1 मिनिट. विराज काय बघा जरा पंच लक्ष देत आहेत. नाही काही नाही सामना सुरू करा. सामना क्या बात आहे. भारद्वाजला संघामध्ये निवडले बघा ना. आनंद किती झाला चेहऱ्यावर त्यांच्या.
क्या बात आहे. म्हणजे पदार्पण आहे का आगासन संघात त्यांचं? क्या बात आहे. महेश पहिला चेंडू. ओ पूल केलाय. चेंडू चाललाय यावेळेला आपण इथं डीप स्क्वेअर लेग रिजन मधून सीमारच्या बाहेर षटकार. धावसंख्या धावफलकाती 46. षटकार आहे. 46. महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मार्ग होतो स्ट्राईकला तकदीर. हो चांगला चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून खेळतो डॉट चेंडूची समाप्ती. नाही टिनो आहेच ना मग. काय चाललंय डीजे मास्टर. महेश ओ बॅकपटे जाऊन कट करतात आता डीजे मास्टर. चांगली सेटिंग आहे. हलू नका बटनाला हातच नका लावू मी तर म्हणेल. डॉट चेंडूची समाप्ती 46 झाल्यात. एक षटकार आला त्यानंतर 2 चेंडू डॉट गेलेत. महेश लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय स्ट्राईक केला तकदीर. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून फटका चांगला होता. एक धाव कंप्लीट केली आहे. एकच धाव धाव संख्या धाव 47. 47. 47 धावा. जिम आपण केव्हीएस फिटनेस जिम बरोबर गेल्या वर्षी पराभूत झाले त्या केजी तुम्ही नागर आपण पहिले तर टिनू. चांगली टीम बनवा. लेफ्ट हँड ओव्हर तिकडे मारा करतोय. हो फटका चांगला या वेळेला मिडॉन वर चेंडू चाललाय. लोकांनी क्षेत्ररक्षण देशाला चेंडूला फीड करताय. 2 धावा इथून होणार नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या आपण करते 48. 48 धावा. तकदीर मुंडेसाठी काय प्राइस बोला. चला महेश गोलंदाजी मार्कवर साकेला तकदीर लावड पाहिजे. तकदीर मुंडे चैन मुंडे यांचे बंधुराज. स्विच हिट. क्या बात आहे. काय फटका आहे. चेंडू चालला या वेळेला सीमारेषा पार चौकार. बावन्न धावा झाले धावफल करते. षटक संपलंय ना तिनू बघा. षटक संपलंय ना. षटक संपलंय. अंतिम षटक. चला चला लवकर लवकर. अंतिम षटक. मोनिश सूरज बडे बॉय. मोनिश लॉफ केलाय. मिड ऑफ वरून चेंडू चाललाय. लॉंग ऑफला एक धाव कंप्लीट केले. 2 होतात का पाहायचंय. 2 झाले आहेत. धावसंख्या दाखल कधी 54. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मोनिश नाही तर आता होणार कुठं 50. 5 बॉल मध्ये 5 षटकार कसे. आता स्ट्राईक तर भेटली पाहिजे. फुलटॉच टर्न केलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे. चेंडू गेलाय सीमारच्या पार चौकार. डीजे मास्टर आम्ही कंटिन्यू एवढी कॉमेंट्री करतो पण आम्हाला 2 दिवसात तुमच्याकडनं एवढी सहकार्य मिळालंच नाही. नाही आम्ही सातत्याने सांगतो लक्ष द्या जरा. लक्ष द्या डीजे मास्टर प्लीज. नाही थँक्यू म्हटलं तर थांबत जाना. डीजे मास्टर आता इथल्या इथे तुम्हाला आवाज येत नाही तर आम्ही तिकडे लांब लांब कॉमेंट्री करतो. कॉर्डिनेशन होतं. तुम्ही लक्ष द्या. चेंडू या वेळेला पण आता फुल लेन होता. शफल झाले होते इथे. बॅटर बाद फुल टॉस होता. धावसंख्या दाखल का त्यावेळी पाहू शकता. टीनो आम्हाला सांगतायत
58 चेंडू बाकी आहेत. आता शेवटच्या षटकातील फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडूचा खेळ बाकी. 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले. 3 षटकार मारले तर 1000 रुपये. चला लवकर लवकर. बंटी आले. चला लवकर जरा बंटी. नाही फिरकीचा जादूगर. क्या बात आहे. वाडेघरला ट्रेनिंगला जायचं काय. मोनिश. ओ फ्लिक केलाय. काय फटका बघायला मिळतोय. पण मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॅटर बाद. फटका खूप चांगला होता. जेडी बघा काय झेल पकडला त्यांनी. अप्रतिम झेल घेतला विराटचा. अंतिम चेंडू. साकेला बंटी. षटकार आला तर 65 होतील. चौकार आला तर 63. चला चला लवकर जरा सामना सुरू करा. शॉर्ट प्लेनचा चेंडूचा पूल करायचा होता बघा. क्या बात आहे. फेकी बघा खराब. 2 धावा कंप्लीट केले आहेत. तिसरी होते का पाहायचं इथून. तीन धावा इथून आपण तर कंप्लीट केले. तिसऱ्या पंचाची मदत घ्यायची बघा. बॅटर बाद आहेत. नाही आमच्या डीजे मास्टरला पाहिलं की जरांगे पाटलांची आठवण येते. सेम सेम. बॅटर बाद आहे. म्हणजे आपण आता 2च धावा आहेत.
तर प्रथम बॅटिंग करत असताना लक्ष्मी स्मृती 11 संघाने 61 धावा केल्या आहेत. शेवटच्या रन घेताना रनआउट आहे. तिसऱ्या रनला लक्षात घ्या. त्यामुळे 62 धावांचा पाठलाग करायचा आहे सारांश 11ला. 62 टू विन. चला फिल्डिंग लावा टीम लक्ष्मी स्मृती 11 फिल्डिंग लावून घ्या. प्रेक्षणीय सामना असेल यानंतर. एका बाजूला आपण पाहतोय KBS जिमचे आमचे सर्व खेळाडू आणि एका बाजूला आगासांचे खेळाडू. चला टॉस करण्यासाठी या दोन्ही कॅप्टन. चला आगासांचे कॅप्टन आलेत का? ओमकार आकाशाचे कॅप्टन कोणतरी सिद्धेश मुंडेत बाळू. नाही सिद्धेश टॉस उडवला म्हणजे तो इन टीम घेऊ शकतो. त्याला टॉस करून घ्या आधी. काय थांबलेत त्यासाठी ते. सिद्धेश टॉस साठी या. चला KVS चे कॅप्टन कोण आहेत? बाळू 5 ओव्हरचीच मॅच आहे ना? विराटला विचारा ओव्हर किती येते. विराट 5 ओव्हरचीच असेल. 5 ओव्हरचीच आहे. विनायक प्रेक्षणीय मॅच 5 ओव्हरची आहे ना? 5 ओव्हरची बाळू. सचिन बाईस आहेत कॅप्टन. चला सचिन कॅप्टन आहेत एका बाजूला सिद्धेश आहेत. 5 ओव्हरची मॅच टॉस जिंकलाय VTS. KVS फिल्डिंग का? 5 ओव्हरची मॅच असेल यानंतर. KVS फिटनेस या टीमने टॉस जिंकलेला आहे पुढच्या मॅच मध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. लक्ष्मी स्मृती 11 फिल्डिंग लावा. KVS जिमचे सर्व खेळाडू इथे आलेले त्यांचे हार्दिक स्वागत. आगासन प्रीमियर लीग मध्ये दरवर्षी त्यांना एक प्रेक्षणीय मॅच खेळायला मिळते. नाही बाळू बघा ना देवा भाई आलेत. नरेश येत सलामीला. नरेश आणि महेश बघा. महेश एक काळ गाजवला डावखुऱ्याचे फलंदाज. बॉलिंग बॅटिंग महेशने जबरदस्त केलेली आगासन रेग्युलर संघासाठी. तर सलामी जोडी आपण पाहतोय महेश आणि नरेश. इस्लामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. सारांश 11 संघ आपण पाहतोय. नरेश यांच्या मालकीचा संघ आहे आणि स्वतः चांगले क्रिकेटर आहेत. मागच्याही वर्षी आगासन प्रीमियर लीग मध्ये नरेशने खूप चांगली बॅटिंग केली होती. पण पहिले षटक घेऊन गोलंदाज विराज. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. नाही प्रेक्षणीय मॅच साठी बघा निल्सन बाळू वेळेवर आलेत. हे काय आमच्या मागे. तर महेश स्ट्राईक एंडला आहेत. दाखवला त्याचे पॅटर्न नॉन स्ट्राईक एंडला नरेश आणि विराज.
विराज मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. जे नेहमीच विजयाचे लावतात झेंडे विराज मुंडे. सेकंडला महेश. पहिलाच बॉल वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेर होता. डॉट बॉलची ती समाप्ती होईल. राकेश कुमार यांना तुम्ही पाहतात पंचांच्या भूमिकेत. मॅन फ्रॉम पडलेगाव एक काळ त्यांनी गाजवलेला आहे. पडले संघासाठी आपण पाहतोय सातत्याने खूप चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत आणि आज पंचांच्या भूमिकेत. आणि पंच कोणाला नेमावं ज्याने क्रिकेट खेळले ज्यांना क्रिकेटचा अनुभव आहे. विराज. हा चेंडू उंच गेलाय. जवळ जवळ बॉल हातामध्ये आला होता बाळू पाटील. 2 धावा जरूर मिळाल्यात मात्र प्रयत्न चांगले होते क्षेत्ररक्षकाचे. जेडीची खुर्ची का नेली. 2 धावा इथे मिळाल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा. पहिला डॉट होता. पुन्हा एकदा विराज कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं. इथे फिल्डर कडनं थोडीशी चुकी झाली आहे. 2 धावा तर मिळाल्या आहेत. नरेशचा कॉल आहे तिसऱ्या धावेचा. 3 धावा मिळतील. एकदा वाचवली क्षेत्ररक्षकाने. 5 धावा दापलगावती लागल्यात. 62 धावांचा पाठलाग करत असताना सारांश 11. पाच धावा दापलगावती तुम्ही पाहतायत. आकाशन प्रीमियर लीग 2025 6वं पर्व तुम्ही पाहतायत आणि आंतरप्रेक्षणीय मॅचची आतुरता तुम्हाला पाहायला मिळेल. दरवर्षी या आकाशन प्रीमियर लीग मध्ये एक प्रेक्षणीय मॅच तुम्हाला पाहायला मिळते. विराज राईट मोर द विकेट. कट करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल करून बघतायत नरेश की हा फटका एक्झॅक्ट कशा प्रकारे खेळत होता. कारण पॉवर प्ले सुरू आहे आणि पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर पॉइंट कव्हर 38 सर्कल मध्ये डीप एक्स्ट्रा कव्हरेजर मध्ये क्षेत्ररक्षक जरूर ठेवण्यात आलेले आहे. 4 चेंडू मध्ये 5 धावा विराजने खर्च केल्या. देखील चौकार षटकार आला नाहीये. 62 धावा चेस करायचे तुम्हाला या मॅच मध्ये. फर्स्ट स्लिप मध्ये सुद्धा एक फिल्डर ठेवण्यात आलेला आहे. विराज राईट मोर द विकेट. अपील स्ट्रॉंग आहे मात्र पंच सांगतात लेग बाईस. लेग स्टंपच्या थोडासा बाहेर होता असं पंच दर्शवतायत. सहा धावा दापलगावती लागल्यात. 62 धावांचा पाठलाग करायचा. विराज पॉवर प्ले मध्ये पॉवर पॅक गोलंदाजी करतायत कारण मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय महेश आणि नरेशला. कारण 62 धावा तुम्हाला चेस करायचे त्या मॅच मध्ये. वेगवान चेंडू होता. इथे थोडस तकदीर बीट झालेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 7 धावा दापलगावती लागलेले आहेत. कालच्या दिवसात आपण पाहिलं बाळू पाटील SY टर्फ संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले आणि JN11 हाही संघ सुपर 4 मध्ये आणि दिव्यांग सानवी 11 हा संघ सुद्धा सुपर 4 आणि या मॅचचा विजेता संघ. 4 संघ सुपर 4 मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. तीन संघ ऑलरेडी सुपर 4 मध्ये क्वालिफाय झाले. आपण पाहिलं तर JN11 संघ तुम्ही पाहताय. JN गार्गी 11. त्यानंतर SY टर्फ तुम्ही पाहताय. आजच्या सत्रामध्ये तुम्ही पाहिलं सकाळच्या सत्रात दिव्यांग
सानवी 11 संघ सुपर 4 मध्ये दाखल झाला आणि बघा चौथा संघ कोणता असेल बाळू पाटील याचं उत्तर तुम्हाला या मॅच नंतर मिळेल. आणि आगासन प्रीमियर लीगचा जर विचार केला बाळू पाटील तर एकच पारितोषिक आहे आणि ते 51,000. म्हणजे जर तुम्ही चॅम्पियन बनलात उपविजेता बनलात तर फक्त ट्रॉफी मिळेल. जयेश जयचा पहिला बॉल मिड ऑनला क्षेत्ररक्षक होते ते झाले बीट. लॉंग ऑन वरनं विराज वेगाने आलेत. अरे नरेश रन आउट झाले असते मात्र जयेशला बॉल मिळाला नाहीये. 2 धावा मिळतील. थ्रो फेकी काय जबरदस्त आपण पाहिले बाळू पाटील बुलेट थ्रो म्हटलं तरी अवघड ठरणार नाही. इतक्या वेगाने थ्रो फेकला होता विराजने. 9 धावा धापल करती. 9 धावा झालेल्या आहेत. फुलटॉस कव्हरला क्षेत्ररक्षक महेशची विकेट धोक्यात आहे. बड्डे बॉय सूरज म्हात्रेने एक चांगला झेल टिपलाय. 9 वरती पहिला धक्का सारांश 11 ला. नाही बोलू मोनीश आलेत आता मैदानात. आता जे काय करायचे ते मोनीश आणि नरेशला करायचे. 62 धावा जर चेस करायचे असतील तर 2 फलंदाजांची भूमिका पार्टनरशिप खूप महत्वाची आहे. पहिली विकेट इथे गमावली महेशच्या स्वरूपात. मोनीश उर्फ मोन्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे. त्यानंतर प्रेक्षणीय मॅच आगासन विरुद्ध KVS फिटनेस जिम चे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. चांगले खेळतात. मागच्या वर्षी KVS फिटनेसचे खेळाडू खूप चांगले खेळले होते. जयेशला पहिले यश मिळाले. 9 वरती पहिला धक्का लागलाय सारांश 11 टीमला. यावर्षी सारांश पाटील जे प्रवीण पाटील यांचे सुपरदेव भोपरचे त्यांनी स्पर्धा आयोजित केली होती. 16 आणि 17 डिसेंबरला तुम्ही ती स्पर्धा पाहिली. ऑन साइडला खेळायचं होतं मोनीशला. चेंडू आणि बॅटचा संपर्क व्यवस्थित झाला नाहीये. चांगली गोलंदाजी करत असताना जयेश मी मगाशी सकाळीच उल्लेख केला होता. जयेश सुरुवातीला आपण पहिला आगासन रेग्युलर संघामध्ये क्रिकेट खेळले. त्यानंतर जॉबमुळे कदाचित थोडेसे ते थांबले. पुन्हा जेव्हा जेव्हा आगासन प्रीमियर लीग स्पर्धा होती खास करून 2 दिवस आवर्जून एक खेळाडू जे आता सध्या खेळत नाही ते आवर्जून वेळ काढतात आपल्या गावासाठी. आपल्या गावची जी प्रीमियर लीग स्पर्धा असते जेणे काय होते सर्व खेळाडू एकत्र होतात आणि एक वेगळी मजा असते. आणि तोच प्रयत्न विराटचा राहिलेला आहे 6 वर्ष. ऑप्शनच्या थोडासा बाहेर होता. पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. पंचांचा निर्णय अंतिम असेल. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 आपण पाहतोय. दहा धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळत आहेत. फटका दमदार आहे. मोनीशच्या बॅट मधनं मात्र टायमिंग झालं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. रोहनने चांगला झेल टिपलाय आणि मोनीशला यकीनच झालं नाही की मी बाद झालोय. फलंदाज बाद. आता मोनीशची खेळी इथे समाप्त झाली. रोहनने जबरदस्त झेल टिपल्या. रोहनलाही माहिती आहे कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल जिंका मॅच. नाही आतापर्यंत रोहनने चांगली फिल्डिंग केली या स्पर्धेमध्ये. अशीच फिल्डिंग शेवटपर्यंत राहिली तर बेस्ट फिल्डरचा किताब मिळू शकतो. पण त्यासाठी सुपर 4 मध्ये फायनल मध्ये जावं लागेल.
धावावरती दुसरा धक्का लागला मैदानाच्या आतमध्ये. आता जेडी आलेत बॅटिंग करण्यासाठी. फटका चांगला होता, मात्र क्षेत्ररक्षकाचं मी कौतुक करेन रोहनचं, ज्या पद्धतीने त्याचा जजमेंट होता, कोणताही दबाव दिसला नाही. तर ज्यावेळी तुम्ही दबावाखाली फिल्डिंग करता त्यावेळी कॅचेस सुटतात तुमच्याकडनं. काल जेडीने चांगली बॅटिंग केली होती असं बाळू पाटील सांगत होते. मात्र काल गुरुवार होता बाळू पाटील, आज शुक्रवार आहे. पहिला डॉट, शेवटचा बॉल शिल्लक आहे. 10 धावा झालेल्या आहेत. 62चं टार्गेट आहे, म्हणजे 52 अजूनही करायचे आहेत. या ओव्हरमध्ये 3 धावा, 2 महत्वाचे विकेट आलेत. 19 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 52 धावा करायचे आहेत. नरेशला काहीतरी करावं लागेल. आणि बघा जेडी, म्हणून जेडी काय करताय? तुम्ही तर सांगितलं का खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आज वेळ लेफ्ट ते करत असताना त्रिफळाचीत झालेत. चा 18 बॉल 52ची गरज आहे. 10 झालेत. जयदास आलेत बॅटिंग करण्यासाठी. जयदास वायले, विराज मुंडे आलेत गोलंदाजी करण्यासाठी. 18 बॉल 52ची गरज आहे. बॉलर सुद्धा बघा, विराटची 2 षटकं आहेत, जयचं 1 षटक आहे, बंटीचं 1 षटक आहे, तकदीरचं 1 षटक आहे. म्हणजे प्रॉपर 4 गोलंदाज आहेत ज्यांनी या स्पर्धेत चांगली गोलंदाजी केली. मात्र तसं नरेशला चांगली बॅटिंग करावी लागेल. ज्या खेळासाठी नरेश जाणले जातात. 18 बॉल 52 करायचे आहेत. होऊ शकतात. प्रयत्न करायला हरकत नाही आणि प्रयत्न केले तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. काल जयान गार्गे 11 संघ सुपर 4 मध्ये, त्यानंतर SY टर्फ. नरेशचा पहिला धमाका तुम्हाला पाहायला मिळाला. मी मगाशीच उल्लेख केला, जे काय करायचंय ते आता नरेशला करायचंय. येतोय सिक्सर. मी बऱ्याच वेळा पाहिलेली आहे, कमी चेंडू जास्त धावा आहे नरेशचं नेहमीच समीकरण असतं. त्यामुळे नरेशला माहिती आहे, जर विराटला आपण टार्गेट केलं तर येणारे 2 जे गोलंदाज आहेत त्यांच्यावरती दबाव निर्माण येईल. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 46 रन्स करायचे आहेत. सतरा बॉल 46. दोन धावा इथे मिळाल्यात 16 बॉल मध्ये. 44 नाही, विराटला माहिती नाही, जर डायरेक्ट हिट झाला असता तर इथे नरेशची काही समाप्त झाली असती. 16 बॉल 44 धावा मॅच मध्ये अजूनही करायचे आहेत. ऑन द पेपर थोड्याशा महाग वाटतात. मात्र बाळू पाटील, तुम्ही भरपूर वेळा सप्रा क्रीडांगणामध्ये समालोचन केलेलं, इथे अशक्य काहीच नाहीये. 16 बॉल मध्ये 44 ही बनवू शकतात. इथून यानंतर 2 फ्रेश गोलंदाज वापरण्यात येणाऱ्या 4 चेंडूवरती जर धावा आल्या तर कमबॅक होईल सारांश 11चा. ऑन द टोस खेळत आहेत. वीरेंद्र सेवाग स्टाईल मध्ये फक्त दिशा दिलीये आणि चेंडू जाईल सीमा पार. चौकार. ती 12 धावा विराजने खर्च केलेले आहेत. 52चं टार्गेट होतं. 15 बॉल मध्ये अजूनही 40 करायचे आहेत. पंधरा चेंडू 40 धावांची गरज आहे.
वन बाउंडची वॉर्निंग विराजला देण्यात आलेली आहे असं पंच राकेश कुंभार सर सांगतायत. पंधरा बॉल 40 धावा करायचे आहेत. अविनाश बघा सामना एन्जॉय करतायत. अविनाशने या स्पर्धेतील कार्बन कमाल कॅच पकडली आणि ती त्या मॅचचा टर्निंग पॉइंट होता. तकदीरचा झेल होता आणि बघा नरेशचा हा चांगला फटका आहे. चौकार आहे बघा. खेळाडू कक्षाबद्दल सांगितले चौकार आहे. नाही त्या अगोदर फिल्डर नव्हता तिथे बघा ना. विराटचं मी कौतुक करेल. फिल्डर ठेवण्यात आला, झेलही गेला होता आणि नरेशची विकेट जवळजवळ तुम्हाला मिळाली होती. आता झेल सोडलाय तुम्ही. आता बघा झेल सोडलाय की सामना 36 धावांची अजूनही गरज आहे 14 बॉल मध्ये. चौदा चेंडू 36 धावा या मॅच मध्ये आता करायचे आहेत. नरेश थोडेसे आता आक्रमक दिसत आहेत कारण की त्याने विराजला टार्गेट केलंय जो या टीमचा मुख्य गोलंदाज आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक बंटीकडनं झाली चूक आणि वारंवार चुका करत असताना या मॅच मध्ये संघ तुम्ही पाहताय लक्ष्मी स्मृती 11 आणि अशा चुका जर केल्या तर सामना गमवावी लागू शकतो कारण की नरेश थोडेसे आक्रमक दिसतात या मॅच मध्ये. चेंडू शिल्लक आहे 13 धावा करायचे 32. 13 चेंडू 32. सामना होता कुठे, सामना आला कुठे. 5 बॉल मध्ये 20 धावा आल्या आहेत. सलग 3 चौकार आलेत. नरेशच्या पाठमधून आपण पाहतोय आणि याच खेळासाठी नरेश जाणले जातात. मी मगाशी उल्लेख केला की नरेश असा खेळाडू आहे मित्रांनो जो कधी या सामन्याला कलाटणी देईल आणि ते सांगतोय आता या मॅच मध्ये. 13 बॉल 32. कट करण्याचा प्रयत्न होता. नरेश सांगतात हरकत नाहीये. 3 षटकांचा खेळ संपलाय, पाणी घेऊन जायचंय. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 12 बॉल मध्ये अजूनही 32 करायचे आहेत आणि बघायचंय पाणी पिल्यानंतर कोण कोणाला पाणी पाजेल. तोपर्यंत ऐकूया डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. चेंडू 32 धावांची आता गरज आहे. 18 बॉल मध्ये 52 हव्या होत्या मात्र विराटच्या षटकात 20 धावा आल्या. त्यात एक विक्रमकडनं झेल ड्रॉप झाला, तो चौकार आला. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण सेट केलं होतं विराटने तशीच गोलंदाजी तो करत आणि आता फिरकीचा जादूगर बंटी आलाय गोलंदाजी करण्यासाठी. बंटी घंटी वाजवेल का अपोजिट टीमची की नरेश या मॅच मध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवतील. 12 बॉल 32 या मॅच मध्ये करायचे आहेत. पुढच्या मॅच मध्ये तुम्हाला प्रेक्षणीय मॅच आकाशवाणी विरुद्ध केव्हीएस फिटनेस जिमचे आमचे खेळाडू दिसतील जे सातत्याने फिटनेस कडे लक्ष देतात. आणि क्रिकेट जर तुम्हाला खेळायचं असेल दीर्घकाळ तर तुमचा फिटनेस खूप महत्वाचा आहे. हा चेंडू उंच गेलाय. आता तकदीरने काय केलंय, जिथे 2 होत्या तिथे 3 मिळाल्या. स्ट्राईक नरेश कडे गेली आणि नरेशला स्ट्राईकच तर हवी होती ना, त्यामुळे त्याने शेवटचा बॉल विराटचा सोडून दिला होता. लालचंद मुंडे यांचे आगमन झाले. 40+ आकाशचा काही खेळाडू मात्र त्यांनी जबरदस्त बॅटिंग आणि या मैदानात बघून जेव्हा जेव्हा लालचंद खेळलेत तेव्हा तेव्हा त्यांनी धावांचा पाऊस पाडलेला आहे. 11 चेंडू 29 धावा करायचे या मॅच मध्ये.
आकाशर प्रीमियर लीग मध्ये बाळू पाटील मागच्या वर्षी उत्कृष्ट फलंदाज लालचंद मुंडे होते, सायकल त्यांना मिळाली होती. आणि मॅन ऑफ द सिरीज टिनू बेडेकर होते मागच्या वर्षी. आणि अनिकेत आय थिंक मला वाटतं बेस्ट बॉलर होते. आणि तिन्ही खेळाडू एकाच संघामध्ये होते. अकरा बॉल 29. चांगला बॉल आहे, मी मगाशीच उल्लेख केला, फिरकीचा जादूगर आहे बंटी. डॉट बॉल. 10 बॉल 29. 10 चेंडू 29 धावा बाळू. हॅलो 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 चेक हॅलो चेक हॅलो चेक हॅलो. 9 चेंडू मध्ये 26 करायचे आहेत. येणारे 9 चेंडू 26 धावांची गरज आहे. पुन्हा रनआउटची संधी आली होती नरेशला बाद करण्याची, ती गमावली. हा चांगला बॉल आहे, हातभर वळवलाय बॉलला. डॉट बॉल. 8 बॉल 26 या मॅच मध्ये करायचे आहेत. आणि हाच तर फायदा असतो बाळू पाटील, ज्यावेळी तुमच्याकडे फिरकी गोलंदाज असतो. चौकारी येतात, षटकार येतात, मात्र डॉटही येतात बऱ्याच वेळा आणि वाईड येतात. 8-26 त्या मॅच मध्ये आपण पाहतोय. जोपर्यंत नरेश मैदानाच्या आतमध्ये, तो कधी मॅचला कलाटणी देईल. नरेश लढोया खेळाडू आहे. हाही चांगला बॉल आहे. नरेशला थोडस शांत ठेवलंय बंटीने. आणि बंटीने जरूर अपोजिट टीमची घंटी वाजवली आहे, कारण की 7 बॉल मध्ये आता 26 करायचे आहेत. नाही बाळू, असं वाटतं बंटी मला वाटतं वाडेकरला असतात. नाही, फिरकी गोलंदाज आहेत ना. सिद्धू पाटीलला तुम्ही पाहतात, सर्वेशला पाहता. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या वाजवायला हरकत नाहीये. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. सहा चेंडू आणि आता 26 करायचे आहेत. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. जरी डॉट असेल, विकेट असेल, 6-26 इक्वेशन राहील. आणि तकदीरसाठी 26 धावा भरपूर आहेत. पाणी हवंय का? ओके ओके. सहा चेंडू 26 ची गरज आहे. फलंदाज OUT आउट. नरेशला माघारी परतावं लागेल. चांगले स्टेशन दाखवले बिराजने. बंटीने काय गोलंदाजी केली अपोजिट टीमची, नक्कीच घंटी. मी मगाशीच बोललो की 6 बॉल मध्ये आता 26 करायचे आहेत. जयेश यांचे सुपुत्र बघा ना किती उत्साहित आहेत. नाही, असायला पाहिजे ना. नाही, 26 बाकी आहेत अजून. अथर्व बेडेकर साठी बघा, प्रत्येक षटकाराला 500 रुपये आहेत. सूरज पै यांच्याकडनं. चिवी नावाने सुद्धा ते प्रसिद्ध आहेत. नाही, सूरज पै ना सगळी आम्हाला माहिती मिळेल कुणाला काय नाव आहे. 6 बॉल 26 करायचे आणि आता तकदीर आलेत गोलंदाजी करण्यासाठी.
फुलटॉस बॉल आहे. रोहन तिथे चूक होणार नाहीये. तकदीरच्या खात्यामध्ये विकेट. फलंदाज बाद. जे काय करायचंय ते भाई मुंडेला करायचंय. एस वाय टर्फ कडनं भाई मुंडेला प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. 5 बॉल 26. नाही भाई मुंडेंचा बघा ना हा फेवरेट फटका आहे. 4 बॉल 25 आता करायचे आहेत. नाही बाळू ज्यावेळी नरेश बॅटिंग करत होते ना असं वाटलं होतं अक्षरशः मॅच त्यांनी घेतली. मात्र जिथे बंटी आले ना स्पिनर काही फास्टर स्पिनर भरपूर फरक आहे. स्पिनरने चांगला कमबॅक केला बंटीने. आणि इथून आता मात्र मॅच जिंकणं कठीण झालंय ते सारांश. त्यामुळे इथून आपल्याला चौथा संघ मिळेल सुपर 4 मध्ये. लक्ष्मी स्मृती 11 सूरज म्हात्रे पुरस्कृत हा संघ तुम्ही पाहताय ज्यांचा आज वाढदिवस आहे. नक्कीच बर्थडे गिफ्ट त्यांना मिळू शकतो. सेमी फायनलचं तिकीट. म्हणून रिव्हर्स खेळत आहेत भाई. आणि सुपर 4 ची माहिती विराज आमच्यापर्यंत पोहोचवतील कशा प्रकारे. बघा बघा भाई घाई नका करू. नाही विराज तेच सांगतात ना घाई करू नका. नाही बळू टेनिस बॉल असं आहे मित्रांनो. सिरियसली सांगतोय म्हणजे चेहऱ्यावरती तुम्हाला बऱ्याच वेळा लागल्यानंतर दुखापत होऊ शकते आणि विराजला ते चांगलं ठाऊक आहे. आणि याबरोबरच सुपर 4 मध्ये दाखल झालाय. सेमीफायनल मध्ये दाखल झालाय चौथा संघ आपण पाहतोय. लक्ष्मी स्मृती 11 हा संघ. पहिला संघ आपण पाहिला जियान गार्गी 11. त्यानंतर एस वाय टर्फ. त्यानंतर तिसरा संघ आपण पाहिला दिव्यांग सानवी 11 आणि चौथा संघ तुम्ही पाहतायत लक्ष्मी स्मृती 11.